माझे नाव पद्मकुमार जिनासा गोरे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये झाडे कशी लावायची, बीज कसं रोपायचं, झाडे कोणत्या प्रकारची असतात, किती प्रकारचे आहेत, तर याबद्दल बरीचशी माहिती दिली आहे. पण आता स्वदेशीची आपण सुरुवात करूया. अनेक वर्ष आपण परदेशातील आलेली झाडं लावत होतो. आता आपण स्वदेशी झाडं आहेत ती लावण्याचा प्रयत्न करूया. त्या स्वदेशी त्याला देशी प्रजातीच्या झाडांची माहिती मी तुम्हाला देत आहो. तर त्यामध्ये अनेक प्रकारचे झाडं येतात. जसे आवळा माहिती आहे ना, आवळा आपण हिवाळ्यामध्ये त्याचा उपयोग करतो. बेल, शिकेकाई माहीत आहे, पळस, अंजन, शेवरचे झाड तुम्हाला माहीत आहे, रिठा, बेहडा, चिलार, करंज, खैर, शीशम, आपट्याचं झाड तुम्हाला माहीत आहे, होय ना. चंदनाचं झाड जरी तुम्हाला माहीत नसणार तरीसुद्धा तुम्ही चंदनाचं खोड पाहिलेलं आहे, चंदनाचा वास बघितलेला आहे आपण. तर त्या चंदनाची झाडं ती लावायची आपण. तसंच रक्तचंदन हे झाड जे आहे ते औषधी आहे. ते काटेबाभूळ, बकुळ, कण्हेर, हिरडा, महोगणी, शेवरी, सागरगोटा, कवठ माहीत आहे, कवठ सर्वांना माहीत आहे. भोकर ज्याचा आपण उपयोग करतो, आणि शमी, वड, अशा तऱ्हेचे हे जे आपले इंडियन ओरिजिन आपले देशी प्रजातीचे झाडं आहेत ती आपण लावण्याचा विचार करीत आहोत. त्यासाठी पालिकेला आपण विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे पालिकेने ही झाडे उगवण्यासाठी, तयार करण्यासाठी मेहनत सुरू केलेली आहे. आणि काही दिवसामध्ये आपल्याकडे ही झाडं मिळणार. त्याकरता तुम्हालाही सहभाग घ्यावा लागेल. कारण काय माहिती आहे, जनतेने जो पण सांगत नाहीत, जनता काही बोलत नाही, त्याप्रमाणे समोरचं डिपार्टमेंट असो त्याचं जे रेग्युलर रुटीन काम चालू असतं ते करीत असतं. आणि तुम्ही जर त्यांना सांगितले की आम्हाला ही देशी झाडं पाहिजेत तर होऊ शकते ते थोडे का होईना पण सुरुवात करतील. आणि काही वर्षात आपल्या भारतामध्ये देशी झाडेच दिसतील, विदेशी झाडे दिसणार नाहीत. त्याकरता मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की देशी झाडाची जी माहिती तुम्हाला सांगितलेलं आहे त्या देशी झाडाबद्दल गार्डन डिपार्टमेंटला तुम्ही रिक्वेस्ट करा की देशी झाडे लावावीत. त्याच्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. धन्यवाद.